झाडी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करू शिकता साया delete आता थोडं refresh होऊ चला अरे टेन्शन को मारो गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा झाडी बन मस्का फाडून उसका स्ट्रेस वरती गड्या सगळ्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ झाडी बन मस्का दिवाळीच्या मुहूर्तावर शुभवार्ता घेऊन आलोय. हो का? अरे वा. मी सौमित्रसाठी स्थळ शोधलंय. ऐश्वर्या झाला धमाका. अरे दादा असं खातोय सोय. लहानपणी परीक्षा असली की तू असंच उंदरासारखा असं कुरतडून कुरतडून खायचास. दादू नको घेऊ टेन्शन बाळा. आई टेन्शन आहे का म्हणजे काय? ते चंद्रमोहन काका बघ ना. ऐश्वर्या ऐश्वर्या ऐश्वर्या. काय चांगली मुलगी आहे किती. हो म्हणजे स्थळ म्हणून चांगली मुलगी आहे पण सुमित्रासाठी आहे. एकतर पहिली गोष्ट म्हणजे मुलींना स्थळ म्हणणं बंद करा. ते चुकीचे मला आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे ना, मैत्री नावाची मैत्री. ती इथे येते ना सारखी सारखी. ओळखता ना तुम्ही तिला. मग काय चाललंय काकांचं? बरोबर आहे. कसं आहे नलिनीचं स्थळ जेव्हा मला सॉरी स्थळ नाही नलिनीचा रिश्ता जेव्हा मला सांगून आला ना त्यावेळेसही माझ्या आयुष्यात अजूनही कोणीतरी ती होतीच की. बाबा कडक शादी के पहले का रिश्ता. तसलं काही नाही रे. तसं काही नाही. आमची आपली नुसती नजर चालायची. त्यावेळेस काही आमचं असं तुमच्यासारखं नव्हतं. हे कधी फिरणं फिरणं खाणं पिणं. आम्ही आपलं नुसतं एकमेकांकडे बघत राहायचो. मी खास तिची खळी बघायला जायचो सिनेमा थिएटर मध्ये. डिंपल आवडायची मला. पण नंतर हिच्याशी लग्न झालं तिला विसरूनच गेलो मी. शेवटी मला म्हणायचं काय आमच्या दोघांचाही संसार छान मस्त झालाच की नाही. मग आई हे मला ऐश्वर्याशी लग्न करायला कन्व्हिन्स करतायत. आई हे जर त्यांनी केलं ना तर मी मला घरातून काढणार. मी जाणार. अरे मी सोडून जाणार घर. तू लक्ष देऊ नको. चंद्रमोहन भाऊजींसमोर काही बोलत नाहीत तेव्हा मूग गिळून गप्प बसतात.
लहान मूल कसं मोठ्यांच्या हो मध्ये हो मिसळतं तसं करतात हे. हे बघ खरंच सांगते आम्हाला काही हे पटलेलं नाहीये. आम्ही काय दिवाळी आहे भांडणं नकोत म्हणून गप्प आहोत आणि आम्ही तुझ्या मनासारखंच करणार आहोत मैत्रीशी. शब्द आहे आमचा. पण आता दिवाळी आहे ना ते आहेत ना तोपर्यंत तू गप्प बस काही बोलू नकोस. अगदीच काही वाटलं तर असंच कर फक्त कळलं. मला असं खोटं वागता येत नाही. अरे हो पण ते माझ्या समोर ना तर कोणासमोर असं खोटं बोलायची वेळ आली ना की इकडे तिकडे बघावं रे. हे आपल्या घरात इतके शोपीस आहेत ना मग असं खोटं बोलायची वेळ आली की त्या शोपीस कडे बघायचं म्हणजे दाखवू दे. म्हणजे हे बघ हा ह्याच्याकडे बघत बसायचं शोपीस कडे. तर मला एक कळत नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लोक खोटं बोलायला सांगताच का? आणि दुसरं म्हणजे असं खोटं बोलताना असं इकडे तिकडे का बघायचं? अरे मी पहिल्यांदाच सांगितलंय ना तुला. ती मैत्री असते ना सांगायला सतत. बघ म्हणजे सासू आणि सुनेचे सूर आधीपासून जुळतायत. हो पण या घरामध्ये सून म्हणून मैत्रीच येईल हे कशावरून? आई जोक केला. जोक कसले करताय? दादाला अशा वेळेला जोक केलेला अजिबात आवडत नाही. माझ्या लेकराच्या आयुष्याशी खेळताय सगळे वर म्हणताय जोक केला. हे जे धैर्य आणि धारिष्ट्य माझ्या लेकरासमोर दाखवतं ना एकदा स्वतःच्या भावासमोर दाखवा आणि सांगा बघू माझ्या लेकराला छळतायत सगळे. श्याम्या हो दादा. बघितलं हो दादा तिथे जाणे हिमतीने बोला. हो हो बोलणार आहे मी दादाशी. व्यवस्थित बोलतो काळजी करू नको. आता काही लहान नाही मी दादाला घाबरायला. ओके. काय रे श्यामे? काय? अरे सणासुदीच्या दिवशी अशी दार खिडक्या बंद करून काय बसलात? काय रे? अरे दिवाळीच्या दिवशी असे तुमचे सुटकी चेहरे काय म्हणून? चला अरे अशा मंगलमय प्रसंगी काहीतरी चांगलं काम करा. हो दादा हो. अरे नुसतं हो करू नको रे. खूप काम आहेत. साखरपुड्याची तयारी करायची, लग्नाची तयारी करायची, पत्रिका करायच्या. समजलं का? काय सौमित्र खुश आहे ना स्वारी? धूळ बसली ह्याच्यावर. साफ केली पाहिजे. लाजला लग्नाच्या गोष्टी काढल्या ना की लगेच लाजतो. आहेत 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 म्हणजे संस्कार आहेत. काय श्याम्या? हो हं? कसं आहे ना लाल चष्मा घातला की दुनिया लाल दिसते, निळा चष्मा घातला की दुनिया निळी दिसते. तसंच गेल्या काही दिवसापासून आमच्या चंद्रमोहन काकांना सगळी दुनिया गुलाबी दिसते. काय रे? अरे तुझं काय चाललंय? हा घरामध्ये गॉगल घालून ते काय फुटतोयस तू वेड्यासारखा? ते बाहेर बेल वाजते, कोण बघणार त्याच्याकडे? मी उघडते. तुम्ही बघणार? बघा. कोण आलं आता? हॅपी दिवाळी. का नाही अशी कशी आलीस? म्हणजे कशाने आलीस? मी ना रिक्षाने आले. खूप पैसे घेतात ना रिक्षेवाले. म्हणजे असं आतपर्यंत सोडायचं म्हटल्यावर तेव्हा असं वाटतं की घरात ना आपल्या स्वतःच्या निघूच नये किंवा कोणाच्याही घरात जाऊ नये. येऊ? हा हा ये ये.
कोण आहे? हाय काका. ही दादाच्या ग्रुपिंग मधली मैत्रीण आहे. मैत्री मैत्री. ये 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 मैत्री ये. अगं आपलंच घर समज, त्याला काय हं? अगं आम्ही काय तुला वेगळं समजतो का? हं? सौमित्रचे सगळे मित्र आपल्याला सारखेच नाही का? हं? ये. हो पण सगळे उद्या येत आहेत, आज मी एकटीच आली आहे. बाय द वे माईनं हा फराळ केलाय, तिनं स्वतः दिलाय. ओ बर बर. माई म्हणजे सुधाबाई का? हो. तू काही मदत केलीस का नाही? मी फक्त खायला मदत करते, मी नसते करत मदत बिदत. अगं सासरी गेल्यावर कसं होणार तुझं? का? इकडे आले मी काकूंच्याच हातचं खाते की. अगं पण स्वयंपाकामध्ये थोडा तरी इंटरेस्ट घ्यायला नको का? हो बरोबर आहे तुमचं काका, अगदी बरोबर आहे. म्हणजे मी तर म्हणते मी आजपासूनच सुरुवात करते स्वयंपाक शिकायला. काकू तुम्ही शिकवाल का मला स्वयंपाक? सौमित्राला एखादी डिश शिकवलेली असेल ना फेवरेट. म्हणजे कसं आहे, मुलगा मुलगी सगळ्यांना स्वयंपाक आला पाहिजे ना. काका तुमची काय स्पेशालिटी? आह, म्हणजे एखादी झणझणीत मस्त डिश तुम्हाला बनवता येत असेल ना? काय? काका सौमित्र कुठे? सौमित्र ना, तो बसलाय हॉलमध्ये. मी आलेच. एक मिनिट. एवढं काय तुला सौमित्रशी महत्वाचं बोलायचं? त्यांच्याकडे काय बघतीस? मी प्रश्न विचारलाय, माझ्याशी बोल ना, मला सांग. काय बोलायचंय तुला सौमित्रशी ते मला सांग. काका तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्याबद्दल? अरे प्रॉब्लेम कसला आला? तुझा काय निरोप आहे, काय प्रॉब्लेम आहे तो मला सांग, मी त्याला सांगतो. चालेल? हो का? मग तुम्ही खरंच द्याल का त्याला निरोप? हो ना, सांगाल काय झालंय? मग त्याला सांगा म्याव 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 म्याव. मैत्री 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 मैत्रीण. कमाल आहे. ही म्याव म्याव काय म्हणाली ते ऐकल्यावर हा सौमित्र आला काय? बर झाला का निरोप देऊन? या आता. हा या. काय? एक मिनिट काका, तुम्ही असं मैत्रीला घराबाहेर नाही काढू शकत डायरेक्ट. अरे मी कुठं काय म्हणलोय? मी आत या म्हणलोय. आत या, खोलीत बसून गप्पा मारा. अरे म्हणजे आता काय 100 मित्र मैत्रिणी येणार. चांगलंय चांगलंय. अरे पण लग्नानंतर कसं होणार? अहो काका लग्नानंतर पण येतील 100 मित्र मैत्रिणी. हो की नाही रे सौमित्र? हो. हो. सौमित्र ही तुझी मैत्रीण तुला काहीही सांगणार, वाटेल ते सांगणार, आणि तू तिचं सगळं ऐकणार. एक मिनिट काका, हे बघा, मैत्री माझी फक्त मैत्रीण नाही, तर ती एक माझी. मिनिट. काय चाललंय तुमचं? इकडे काय झालं? तुमचं नाही रे काका. काय चाललंय तुमचं? तुम्ही माझ्या घरी जाऊन माझ्या आई बाबांशी माझ्या आणि सौमित्राच्या लग्नाबद्दल बोललात. माझं आणि सौमित्राचं कधीही जुळू शकत नाही. तुम्ही असं बोललात कारण तुम्हाला सत्य माहिती नाहीये ना. एक मिनिट काकू, सत्य कितीही कटू असलं ना तरी ते काकांना कळण्याची गरज आहे आता. मी वरलय आधीच कोणाला तरी. काय? माझं लग्न झालंय. काय? अगं म्हणजे मी मनाने वरलय कोणाला तरी. माझं लग्न असं मनाने झालंय.
फक्त त्याच्याकडून हो येण्याची देरी आहे बास. कोण आहे तो? कोण आहे? सिद्धार्थ. कोण सिद्धार्थ? हिरो. तुझाच मीचा हिरो. माझं लग्न असं मनाने झालंय, फक्त त्याच्याकडून हो येण्याची देरी आहे बास. कोण आहे तो? कोण आहे? सिद्धार्थ. एक मिनिट. ऐश्वर, चाललंय तुझं. तुझं सिद्धार्थ वगैरे काय फॅड आहे नवीन? आणि आम्हाला का नाही सांगत आहेस? अरे ती नीड टू टॉक. पण मी खरं ते सांगितलं. चल अगं चल तू चल. आम्ही येतोच जाऊन थोड्या वेळात. तुम्ही कंटिन्यू. आलो. बोलतेस ते सगळं सिरियसली बोलतेस ना? या बाबतीत गंमत कशी करेन सौमित्र मी? म्हणजे मला प्रश्नच पडलाय, हा कोण आहे ग? कोण आहे हा सिद्धार्थ? कोण आहे? असे लाखो हिरो असतात म्हणजे, आणि काय मी त्याची राधा बनून राहीन? हा, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? हे सिनेमातले हिरो आहेत ना, हे खऱ्या आयुष्यात तसे नसतात सिनेमासारखे. करेक्ट. तुला ना फक्त त्याची इमेज आवडतीये, कळलं का? हे प्रेम नाहीये, तिला प्रेम वाटतंय. तसं नाहीये सौमित्र. हे बघ, त्याला जेवायला काय आवडतं, त्याचा आवडता रंग कुठला, हे सगळं मला माहितीये रे. ऐश्वर्या, तू अगं बोलूच नको या विषयावर माझ्याशी, कळलं का? म्हणजे अगं मला वाटायचं काय माहितीये का, आपण डोक्याने आणि प्रॅक्टिकली विचार करणारी माणसं, पण नाही, आम्ही अजून फॅन्टसीमध्येच अडकलोय नाही का? अगं हे एकतर्फी प्रेम आहे, हे कसं कळत नाही तुला? अशा लाखो करोडो मुली असतील सिद्धार्थवर म्हणणाऱ्या. तुला त्यांच्यापैकीच एक व्हायचंय का? तुझं काही स्वतंत्र अस्तित्व आहे तुला? एक्झॅक्टली. हा, तुझं बोलणं ऐकून घ्या ना तुम्ही, मला काहीतरी म्हणायचंय. नाही, काही सांगू नको मला. हे बघ मैत्री, हिला सांग माझ्याशी तू बोलू नकोस म्हणा. मला आता इतका राग आलाय, मला डोकं आऊट झालं, मी काहीतरी बोलेन, हिला वाईट वाटेल. एकतर मला ह्याचाच विश्वास बसत नाही की आपली मैत्रीण असं मूर्खपणे वागू शकते. हे बघ सौमित्र, परत तेच. अगं तुला काय सांगतोय मी ते कळतच नाहीये का? अगं हे मूर्खपणाचं वागतेस तू. ज्या माणसाला तू आयुष्यात कधीच भेटलेली नाहीस, कधीच त्याशी बोलली नाहीस, त्या व्यक्तीवर प्रेम करतेस. हे किती मूर्खपणाचं कळतंय का तुला? हे एकतर्फी प्रेम आहे ना, हे कुठल्याही थराला जाऊ शकतं, कळते? आणि तुला जर का असं वाटत असेल ना एखाद्या गोष्टीला, म्हणजे आपण देव मानून बसतो आणि मग ते आपल्याला मिळतं, हे जर असं तुला वाटत असेल, हे खूप बालिशपणाच आहे, कळतंय? ह्यानी काही होत नाही, फक्त आपण मेंटली खूप असे त्रास घेत बसतो आणि मग आपण असे ऑब्सेस्ड व्हायला लागतो गोष्टींविषयी. आणि यांनी काय होतं माहिती का, आपण असे स्वप्न खरी मानायला लागतो आणि आपण अशा खऱ्या जगापासून असं अलिप्त वागायला लागतो आणि मग खोटं आपल्याला खरं वाटायला लागतं. आणि एकतर्फी प्रेमाने हे मी इतकी मूर्ख वाटते का तुला सौमित्र? तुम्ही माझं ऐकून तरी घ्या रे. हे एकतर्फी नाहीये, दोन्हीकडून आहे. काय? काय? हे एकतर्फी नाहीये. म्हणजे कसं नाहीये ग एकतर्फी? तू काय रोज भेटतेस का त्याला? असं नसतं ग मी तू. हे बघ, एखाद्या व्यक्तीला ओळखायला ना खूप काळ झाला लागतो, खूप वेळ लागतो, पण त्याच्या अगदी विरुद्ध काही काही व्यक्तींचं असं लगेच कळतं आपल्याला कशा आहेत काय आहेत. तसं झालं रे आमचं.
माझं खरंच प्रेम आहे रे त्याच्यावर. जन्मोजन्मांतरीचं प्रेम आहे माझं त्याच्यावर. हे काय बोलतेय? आणि सगळं आम्हाला कसं माहिती नव्हतं ग? हा, तुला बरं आमचं सगळं माहिती असतं. कुठे माहिती असतं ग मी तुम्हाला? तुमचं ब्रेकअप मिटलं सांगितलं तुम्ही मला? एक मिनिट, तो मुद्दा आहे का आता? नाही, एक मिनिट. बाकीचं सगळं माहिती होतच ना तुला आमच्याबद्दल. आम्हाला काहीच माहित नाहीये. कधी झालं, कसं झालं, केव्हा झालं, काय? संधी मिळाली तर सांगेन मी. काय सौमित्र, बोलू का मी जरा वेळ आता? तर झालं असं, मी त्या दिवशी एकटीच होते घरात. दिवसभर जाम कंटाळले होते. संध्याकाळी टीव्ही लावला मी, बरीच चॅनल सर्व केली. मग त्यातल्या एका चॅनलवरती त्याची सिरियल लागली होती. आणि त्यातल्या एका सीन मध्ये ना, त्याने असं हिरोईनच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं रे. आणि मला एक क्षण असं वाटलं की त्याने माझ्याकडे पाहिलं. असं लक्कन हल्लं रे पोटात काहीतरी माझ्या. मग मी थांबले नाही. मग मी इंटरनेटवर त्याच्या सगळ्या सिरियल्स पाहिल्या, सगळे फिल्म्स पाहिल्या. ती फिल्म आहे ना, कुंकवाचा धनी माझा धनी, ती पाहिली मी. त्यानंतर त्याचं नाटक आलं होतं पुण्यात. 6 प्रयोग झाले. 6च्या 6 अटेंड केलेत मी सौमित्र, 6च्या 6. आणि तेव्हा 6व्या प्रयोगाच्या नंतर जेव्हा 13व्यांदा मी त्याच्याबरोबर सेल्फी काढत होते ना, तेव्हा ओळखलं त्याने मला. त्याने मला विचारलं कसं वाटलं नाटक. चर्चा केली आम्ही थोडी. कळतंय का तुला? कसं आहे ऐश्वर्या, तू एक फॅन आहेस त्याच्यासाठी आणि तू सगळ्या फॅन्सशी असंच बोलत असणार. आणि म्हणजे काय, म्हणजे हे प्रेम नाहीये, म्हणजे हे कसं कळत नाही? एक्झॅक्ट. तुला कळत नाही कारण तुला पुढे काय झालंय माहिती नाहीये. आता ऐक पुढे काय झालं. त्यानंतर मी त्याला इंटरनेटवर स्टॉक करायला सुरुवात केली. त्याला सगळीकडे फॉलो करते मी, सगळीकडे. त्याचे सगळे पोस्ट वाचते. एकदा त्याने काय पोस्ट टाकली माहितीये? तन्हाई तन्हाई मीलो है फैली हुई तन्हाई. खूप एकटा रे तो सौमित्र. तुला माहितीये असं काहीतरी कनेक्शन फील होतं माहितीये का? मी तुला सांगू नाही शकणार, पण ते झालंय मला फील आतून. रणबीर आणि दीपिकाचं होतं बघ तमाशामध्ये, तसं काहीतरी. माझी प्रत्येक कमेंट लाईक करतो, प्रत्येक. हा, एकही सोडत नाही. तुला माहितीये का एकदा काय झालं? त्याने मला गिफ्ट दिलं, बेस्ट फॅन गिफ्ट दिलं? हो. म्हणजे असं पर्सनली भेटून तुला गिफ्ट दिलं? नाही 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 नाही, पर्सनली म्हणजे असं कोपऱ्यात घेऊन नाही दिलेलं, सगळ्यांच्या समोर दिलं. म्हणजे त्यांच्या एका प्रयोगानंतर ऑडियन्स मधला एक फॅन निवडायचा होता, बेस्ट फॅन. त्याने बरोबर मला निवडलं. तू डाऊट घेऊ नकोस रे सौमित्र. अरे इशू हे बघ, मी मीतला असं कधीच पाहिलेलं नाही. सो यू बेटर लिसन टू हिम, ओके? तो जे काही बोलतोय ते नीट ऐकून घे आणि जरा शांत राहा. ठीक आहे, ऐकते मी. ऐश्वर्या ऐक. हो ऐश्वर्या, ठीक आहे. म्हणजे मी समजू शकतो तुला काय वाटतंय, पण नाही बघ, हे जर खरं असेल ना तर मी काहीच बोलणार नाही. मी अजिबात तुला विरोध करणार नाही. पण अगं ऐश्वर्या, अगं तुझी काळजी वाटते आम्हाला, म्हणून करतोय ना सगळं. तुझ्याबरोबर काही वाईट होऊ नये एवढंच वाटतं. म्हणजे इथून पुढे खरंच त्याचं काही मेसेज वगैरे आला तर आम्हाला सांग, आणि आम्ही सांगतो तेवढंच बोल आणि तेव्हाच बोल. पटत नाहीये मला तुम्ही जे काही सांगताय ते, तरी मी ऐकेन मी तुमचं. पण मी सांगते की मला पटत खरोखरच नाहीये, पण मी ऐकणार. ही आता तू चहा. नाही, नको घेऊ.
म्हणजे थंड झालाय दुसरा मार्ग.